नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे एकलव्य अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव विशाल सर आहे आणि आज आपण बघणार आहोत टाईम अँड वर्क या टॉपिक विषयी. ठीक आहे, मराठीमध्ये काळ काम वेग या टॉपिकला म्हटलं जातं. आपण याच टॉपिकबद्दल बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती तुम्हाला एकतरी क्वेश्चन पाहायला मिळतोच. ठीक आहे, तर टॉपिक काय आहे, कसा करायचा, त्याचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आपल्या टॉपिकला, काळ काम वेगला. सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट काय असतो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता कसं आहे ना, समजा तुम्हाला असं म्हटलं की आपण अभ्यास करतोय की नाही MPSCचा, बरोबर आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की मला ना एक पुस्तक तुम्ही वाचून दाखवायचं आहे. ठीक आहे, 10 दिवसात ते पुस्तक संपलं पाहिजे. मग तुम्ही काय कराल, ते पुस्तक ते असं आहे ना, बरोबर आहे, तुम्हाला 10 दिवसात संपवायचं आहे आणि कंडिशन अशी आहे की तुम्ही रोज इक्वलच पानं वाचली पाहिजेत. ठीक आहे, मग तुम्ही काय कराल ना, त्या पुस्तकाचे असे छोटे 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 10 भाग कराल की नाही, बरोबर. मला 10 दिवसात ते पुस्तक संपवायचं होतं, मग त्या पुस्तकाचे तुम्ही छोटे छोटे 10 भाग केले, पानांचे गठ्ठे बनवले आणि रोज येऊन तो एक पार्ट वाचलात. ठीक आहे, म्हणजे होतं असं ना की तुमच्याकडे काम जे होतं की नाही, काम ते देताना मी एक पुस्तक हे दिलं होतं, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, ते पुस्तक तुम्हाला किती दिवसात संपवायला सांगितलं होतं, 10 दिवसात संपवा. तुम्हाला ते काम जे आहे ते संपवण्यासाठी दिवस किती दिले होते, तर 10 दिवस दिले होते. मग तुम्ही काय केलं, त्या कामाचे 10 इक्वल भाग केलेत. ठीक आहे, आणि रोज येऊन त्यातला एक छोटा छोटा भाग करायचं ठरवलं. म्हणजे असं झालं की नाही, तुम्ही पहिल्या दिवशी आलात, किती भाग केलेत तुम्ही त्याचे, 10. पहिल्या दिवशी किती वाचून गेलात तुम्ही, एक भाग वाचून गेलात, बरोबर की नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी येणार, दुसऱ्या दिवशी परत त्या 10 भागापैकी त्या दिवशी किती वाचणार आहात तुम्ही, तर एकच ना. म्हणजे रोज तुम्ही किती वाचून जाताय, एकच भाग वाचून जाताय. समजा मी तुम्हाला विचारलं असं अधेच मध्येच, 3 दिवसानंतर मला सांगा तुमचं किती पुस्तक वाचून झालंय, तर तुम्ही सांगाल मी जे काय भाग केले होते त्याचे 3 भाग वाचून झालेत. रोज मी एक एक भाग वाचतोय ना, मग तुम्ही भाग किती केले होते, 10 भाग केले. 3 दिवसानंतर वाचून किती झाले तुमचे, 3 भाग वाचून झाले की नाही, बरोबर आहे. सो हे कळतंय काय सगळं चाललंय ते. ठीक आहे, हेच म्हणजे तुमचं काय आहे, काळ काम वेग आहे, दुसरं काहीही नाही. ठीक आहे, आता क्वेश्चन जेव्हा तुमच्या समोर येतो प्रश्न, तेव्हा काय सांगितलं जातं, ए नावाचा व्यक्ती एक काम 10 दिवसात करतो. असं ते सांगितलं जातं. मग तुम्हाला आधी एक माहिती पाहिजे, जर तो एक व्यक्ती एक काम 10 दिवसात करू शकतो, तर तो एका दिवसात किती काम करत असेल. म्हणजे त्याचा आपण काय शोधायचा प्रयत्न करतोय, कामाचा वेग एका दिवसात किती करतोय. मग पहिलंच, एका दिवसात त्याचं काम किती होतंय, 1/10 होतं. ठीक आहे, हेच 1/10 म्हणजे हे होते. मला तुम्हाला हे सांगायचं होतं. ठीक आहे, तुम्ही काही पुस्तकं जर बघितलं असेल, त्या पुस्तकांमध्ये असं लिहून दिलेलं असतं, एका दिवसात त्याने एवढं काम केलं. आता एवढं काम केलं आलं कुठून, आलं इथून. ठीक आहे, हे फक्त सगळं झालं एक्सप्लेनेशन की हे बिहाइंडच्या क्वेश्चनच्या पाठीमागे नेमकं चालतं कसं. ठीक आहे, आता आपल्याला जे सॉल्व्ह करायचं आहे ना, ते काहीसं असं असतं. समजा त्यांनी असं म्हटलं की ए नावाची व्यक्ती, त्यांनी असं म्हटलं, ए व्यक्ती एक काम किती दिवसात करते, समजा 10 दिवसात करते. ठीक आहे, मग अजून म्हणतील ते असंच, बी नावाची पण व्यक्ती आहे, ती तेच काम 20 दिवसात करते. ठीक आहे, 20 दिवसात करते. मग जर एक काम एक व्यक्ती 10 दिवसात करतोय, तेच काम दुसरा व्यक्ती 20 दिवसात करतोय, आणि त्यांनी म्हटलं तर 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 दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील.
ठीक आहे, किती दिवसात करतील. मग आपण सॉल्व करताना काय करणार? सगळ्यात पहिल्यांदा कधीही लक्षात ठेवा, काळ काम वेगवरती क्वेश्चन आला की तुम्हाला लसावी काढता आला पाहिजे. ठीक आहे. आता मगाशी ते आपण सगळं बघितलं की नाही, ते सगळं होतं कन्सेप्च्युअल लेवलला की नेमकं बिहाइंड द वर्ड चालतं कसं. आता आपण ॲक्च्युअल मेथडकडे येतोय. बघ काय करायचं, जे तो व्यक्ती दिलेले असतील त्यांना असं पकडायचं. पकडलं. ए किती दिवसात काम करतोय? 10 दिवसात. त्याचे दिवस इथं लिहिले. बी किती दिवसात काम करत होता? 20 दिवसात. त्याचे दिवस इथे लिहिले. ठीक आहे. पुढे या नंबर्सचा, दोन्ही संख्यांचा लसावी काढायचा. ठीक आहे. लसावी किती येतो? 20 येतो. एकदा हा लसावी काढलात की पुढे क्वेश्चन संपल्यातच जमा आहे. कसं? त्या लसावीलाच भागत राहायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा कशानं? पहिल्यांदा या डेजच्या नंबरनं. जर मी 10 ने भागलं तर 10 दून 20 येतं. 20 ने भागलं तर 20 एके 20 येतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे सर काय चाललंय, अचानक लसावी आलाच कुठून आणि त्याला भागतोयच का आपण? ठीक आहे. तर सांगतो. बघा या क्वेश्चन मध्ये ना जर तुम्ही बघितलात तर त्यांनी एकच काम दिलंय ना, एक काम करतोय. आता ते एक काम म्हणजे केवढं मोठं आहे मला काहीच माहिती नाहीये. ठीक आहे. तिकडे आपण त्या एका कामाला असं सर्कल मानलं होतं की नाही, बरोबर आहे, त्या कन्सेप्च्युअल लेवलला. जर मी इथं आलो तर मी काय म्हणतोय, आपण ते एक काम करत बसतो तर 1/10 1/20 असं करावं लागेल की नाही. आपण कामं थोडे वाढवूया. ठीक आहे. दोघांना सारखंच काम करायचंय. तर मी काय केलं, तर जे दिवस आहेत ना, ठीक आहे, त्यांचा इथं लसावी घेतला. हा लसावीच म्हणजे काय असतो? एकूण काम असतं. लक्षात येतंय? ठीक आहे. आता हा लसावी 20च घेतला पाहिजे का? अजिबात नाही. तुम्हाला जो नंबर आवडेल तो तुम्ही घेऊ शकताय. फक्त अट काय असते, इथं जो नंबर घ्याल ना त्याला या दोन्हींनी काय झालं पाहिजे? भाग गेला पाहिजे. ही एकमेव अट असते. ठीक आहे. ती अट पूर्ण होणारा सगळ्यात छोटा नंबर कोणता असतो? तर तो लसावी. म्हणून आपण तो घेतो. कळलं? ह्या मागचं तुम्हाला नेमकं कारण समजलं का? आपण इथं जो नंबर घेतो तो लसावीच का असतो. घ्यायला तुम्ही काही घेऊ शकता, ते पण दाखवतो तुम्हाला. कुठचाही नंबर घ्या, आन्सर सारखं येतं. ठीक आहे. लसावी किती झाला? 20. म्हणजे आता माझा क्वेश्चन असा झाला की नाही की ए नावाचा जो व्यक्ती आहे तो एक काम नाही, किती कामं करणार? आता 20 कामं करणार. किती दिवसात करणार? तो 10 दिवसात करणार. बी नावाचा व्यक्ती पुन्हा 20च कामं करणार आहेत. त्याला किती दिवस लागतील? 20 दिवस लागतील. मला सांगा, एला 20 कामं करायची आहेत, किती दिवसात? 10 दिवसात. मग रोज काहीतरी काम करेल की नाही? बघा आता ते मॅच होतंय का? एक पुस्तक तुम्हाला वाचायचं होतं, ते पुस्तकाचे आपण 10 भाग केले होते, रोज थोडं थोडं वाचत होता की नाही? तसंच झालं ना. एला 20 कामं करायची आहेत, किती दिवसात करायची आहेत? 10 दिवसात. मग रोज काहीतरी थोडं थोडं करणार की नाही तो? बरोबर. मग तेच थोडं थोडं म्हणजे किती? हे जे येतं ते त्याच्या एका दिवसाचं काम होतं की नाही? बरोबर. जर त्याला 20 कामं करायची आहेत, 10 दिवसात संपवायची आहेत, तर रोज त्याला काही ना काय करावं लागेल ना. काही ना काय म्हणजे किती? या केसमध्ये 2. बीला 20 कामं 20 दिवसात संपवायची आहेत, चालूचे सावकाश. हे त्याचं एका दिवसाचं काम झालं. लक्षात येतंय? ठीक आहे. आता मला सांगा, जर ए आला पहिल्या दिवशी, एका दिवशी काम करायला, तो रोज त्याच्या हिशोबाने काम करेल की नाही? बरोबर. दुसऱ्या दिवशी बी आला, म्हणजे त्या दिवशी बी त्याला किती जमते तेवढंच करणार ना. दोघांना आपण एकत्र बोलवलं आणि म्हटलं चला कामाला लागा, तर ए आपल्या हिशोबानं 2 कामं करणार. त्याच दिवशी बी किती कामं करणार? 1 काम करणार. म्हणजे दोघं मिळून किती कामं करू शकतील एका दिवशी? 3 कामं करू शकतील. कामं आहेत किती हो? 20 की नाही? बरोबर. मग लागणारे दिवस, त्यांना किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? कामं किती होती माझ्याकडे? 20. रोज किती करत होते ते? 3. एवढे दिवस लागतील. कळतं? किती सोपं आहे बघा. काहीच करण्यासारखं नाहीये. दिवस लिहून घेतले, त्यांचा लसावी काढला. सगळ्यात मोठा टास्क तुमचा फक्त हाच आहे की तो लसावी काढायचा. ठीक आहे. लसावी काढलात की त्याला फक्त पहिल्या त्या दिवसांनी भागायचं. 10 ने भागलं तर येतं 2, 20 ने भागलं तर येतं 1. पुढे काय करायचं? त्या दोघांचे हे जे नंबर आहेत ना, हे नंबर
त्या दोघांची बेरीज करायची आणि पुन्हा कशाला भागायचं, त्यालाच भागायचं. म्हणजे भागायचं कशाला आहे, लसावीलाच. ठीक आहे, पहिल्यांदा यांच्या संख्यांना, पुढे जाऊन हे भागून जे नवीन संख्या येणार आहेत त्यांच्या बेरजेनं. ठीक आहे, आता समजा तुम्हाला लसावी काढताच येत नाही, तुम्ही मगाशी म्हणला होता ना सर लसावी काढलं पाहिजे असं काही नाहीच आहे, लसावी तर नाहीच आहे, तो एकूण काम आहे, तर मी काही घेऊ शकतो का? हो, तुम्ही काहीही घेऊ शकता. आन्सर लक्षात आहे ना तुमच्या? हे आलं होतं आपलं आन्सर. ठीक आहे, 20/3 आलं होतं, ज्याला आपण फर्दर ब्रेक केलं होतं 62/3 मध्ये. समजा मला लसावीच येत नाही, तर सगळ्यात सोपं काय करायचं, यांचा गुणाकार तर करू शकता. 10 आणि 20 यांचा गुणाकार केला तर किती येतो, 200. तो लिहून टाकायचा. ठीक आहे, मग पुढे 10 ने भागलं तर किती येणार हो, 20, आणि 20 ने भागलं तर किती येणार हो, 10. बरोबर की नाही? तेच करतोय आपण. पुढे काय करायचं, ते 200 घ्यायचे हे, आणि याला यांच्या बेरजेनं भागायचं. 20 अधिक 10 किती होतात, 30. मग 30 ने भागलं, गेलं की नाही 0 सोबत 0, आलं की नाही तिकडेच जिथं आपण मागाशी आलो होतो. बघा काय बिघडतंय का, काहीच बिघडत नाहीये. समजतं? त्यामुळे लसावी मला येत नाही म्हणून मी टाइम अँड वर्क करणारच नाही, अजिबात नाही. जमतं ते सगळ्यांना. काहीच येत नसेल, सगळ्यात शेवटचा उपाय मल्टिप्लिकेशन करून नंबर लिहा, काम होतंय तुमचं. लक्षात आलं? ठीक आहे, त्यामुळे सोपं टॉपिक आहे तो, त्याच्यात असं न येण्यासारखं काहीच नाही. बरं, MPSC याच्यावरच क्वेश्चन विचारणार आहे, याच्या पलीकडे जाऊन काय विचारणार आहे का? नाही. ठीक आहे, जसं की हा बघा एक क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन घेऊन सॉल्व्ह करूया. काय म्हणतोय तो, ए एक काम 15 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतो, दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील असं त्यांनी म्हटलंय. पुन्हा ए घेतला, ए किती दिवसात करतोय बाबा, 15 दिवसात करतो. बी घेतला, बी किती दिवसात करतोय, तर 20 दिवसात करतोय. दोघांचा लसावी काढला, 15 चुक 60, 20 त्रिक 60, 60 ला दोघांच्या बेरजेनं भागलं. ठीक आहे, जर आपण याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर 7 8 जा 56, 4/7. ठीक आहे, मग यातलं काय येते बघा, हे येतं. लक्षात आलं? किती सोपं आहे, काहीच करण्यासारखं नाही आहे. इथं एक नंबर शोधायचा आहे जो लसावी असला पाहिजे. ठीक आहे, तो आला की इथं त्याला प्रत्येकी संख्याने भागायचं आणि जे नंबर येतील त्यांच्या बेरजेनं पुन्हा लसावीलाच भागायचं. भागायचा लसावीलाच आहे. ठीक आहे, एकदा या नंबर्सने आणि एकदा त्यांच्या आलेल्या नवीन नंबर्सने. समजतं? चला आता पुढे जाऊया. पुढे बघा काय म्हटलंय. तिका 2 जण होते ना, तिथे किती जण होते, 2 जण होते. इथं किती जण आलेत, 3 जण आलेत. म्हणून काय घाबरण्यासारखं आहे का, अजिबात नाही. सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी हा तुमच्यासाठी होमवर्क ठेवतो. मी 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवले होते. हा क्वेश्चन तुम्ही ट्राय करा, कमेंट्समध्ये उत्तर लिहा, बघूया कोण बरोबर उत्तर लिहितं येते. ठीक आहे, चला याचा स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पुढे जाऊया. आता जसं मी म्हटलं तसं हे जे आहे ना, असंच्या असं तुम्हाला MPSC विचारते. हा बघा क्वेश्चन, कंबाईन मेन्स 2020 ला आलेला क्वेश्चन. काय म्हणतोय बघा, विश्व नावाचा एक व्यक्ती आहे, एक काम 8 दिवसात पूर्ण करू शकतो, तर सृष्टी ते काम किती दिवसात पूर्ण करू शकते, 10 दिवसात पूर्ण करू शकते. जर त्यांनी एकत्र काम केले तर तेच काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल. आत्ता आपण बघितलं होतं ना, आपण तरी नंबर मोठे घेतले होते बघा. MPSC त्याहीपेक्षा छोटे छोटे नंबर विचारते. इथं पहिलं कोण आहे, विश्व, तो एक काम किती दिवसात पूर्ण करतोय, 8 दिवसात. दुसरं कोण आहे, सृष्टी, ते काम किती दिवसात पूर्ण करते आहे, 10 दिवसात. ठीक, दोघांचा लसावी 40, इथं 5, इथं 4, 40/9. ठीक आहे, मग आता याला आपण सॉल्व्ह करायचं म्हटलं तर 9 चौका 36, 4/9. आलं की नाही आन्सर? काय कठीण आहे मला सांगा, किती वेळ लागतोय, मोजून एक 10-15 सेकंद लागतील जर तुम्हाला लसावी काढता येत असेल तर. आणि आय होप तो काढता पण असेल. समजा नाही आला तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन तर करता येईल ना, जसं मी आत्ता म्हटलं तुम्हाला. दोघांचं मल्टिप्लिकेशन लिहा, काहीच बिघडत नाही आहे हो. इथं 8 आणि इथं 10, 18 करा, 2 ने भागा बरं, 40/9 येतंय की नाही.
कुठे काय वेगळं करावं लागलं का? अजिबात नाही. समजतंय? खूप सोपं आहे. ठीक आहे. उगाच याला असं खूप मोठा टॉपिक आहे अजिबात नाही. सोपे हातचे मार्क असतात ते. खूप सोपा टॉपिक आहे हा. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. याच्यात फक्त काय होतं ना, याच्यात टाईप जे आहेत ते थोडेसे जास्त आहेत. ठीक आहे. एकदा तुम्हाला टाईप बद्दल नीट कळलं की हा टॉपिक म्हणजे असं करू शकता तुम्ही हा टॉपिक. ठीक आहे. पहिला प्रकार समजला, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचे तुम्हाला काय दिले असतील, इंडिव्हिज्युअल नंबर ऑफ डेज दिलेले असतील आणि एकत्र काम केलं तर ते काम किती दिवसात होणार असं तुम्हाला ते काय करू शकतात, विचारू शकतात. ठीक आहे. पुढे जाऊया. चल पुढच्या क्वेश्चन बद्दल बोलायचं झालं, बघा मी तुम्हाला म्हटलं ना याच्यावरती क्वेश्चन भरभरून येतात. 2020ला क्वेश्चन आहे, इथं आलात 2021ला क्वेश्चन आहे. ठीक आहे. चालेल. हा पण सेम आहे बघा. एक माणूस एखादे काम 6 दिवसात करू शकतो, त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात करू शकतो. जर त्यांनी काम एकत्र केले तर ते काम पूर्ण करताना किती वेळ लागेल? एकत्र करूया. चला तुम्ही आणि मी, तुम्ही सॉल्व्ह करा, मी पण सॉल्व्ह करतो, बघूया काय आन्सर येते. एक माणूस ज्याला आपण ए मानलं तर तो ते काम 6 दिवसात पूर्ण करतोय. त्याचा मुलगा बी मानला तर तो ते काम 18 दिवसात पूर्ण करतोय. दोघांचा LCM 18 घेऊया. 6 त्रिक 18, 18 एके 18, 18ला यांच्या बेरजेनं भागायचं. 9/2 झालं, म्हणजेच 4.5 झालं. आलं की नाही आन्सर? हे बघा काय अवघड आहे सांगा मला याच्यात, है ना. दरवर्षी क्वेश्चन येतं त्याच्यावरती. ठीक आहे. हातचे मार्क आहेत. क्वेश्चन बघितला की सॉल्व्ह करून टाकायचा. ठीक आहे. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण आता कसं आहे ना, मग असे कसं होतं, काम आपण एकत्र चालू केलं म्हणजे प्रत्येक जण काम करत होता. ठीक आहे. दोघं एकत्र आले आणि काम संपेपर्यंत एकत्रच होते. ठीक आहे. आता थोडासा ट्विस्ट आहे, जसं मी म्हटलं तसं टॉपिक सोपं आहे, फक्त टाईप आहेत. टाईप तुम्हाला एकदा पकडता आले ना की हा टॉपिक खूप सोपा आहे, खूप म्हणजे खूप सोपा आहे. ठीक आहे. आता ज्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघा, ए नावाचा एक व्यक्ती आहे, तो एक काम 15 दिवसात पूर्ण करू शकतो. ठीक आहे. मगासारखंच आहे. बी नावाचा व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतो? 20 दिवसात पूर्ण करू शकतो. तेही ठीक आहे. त्या दोघांनी काम एकत्र करण्यास सुरुवात केली, हेही बरोबर आहे. ट्विस्ट पुढे आहे. झालं काय, 4 दिवसानंतर बी काम सोडून निघून गेला. आता काम तर शिल्लक राहणारच आहे, ऑब्वियस आहे ते. मग त्याचं राहिलेलं काम आहे ना, ते एक किती दिवसात करेल असं त्यांनी तुम्हाला विचारलंय. लक्षात आलं? ठीक आहे. आता गंमत अशी आहे बघा, टाइम अँड वर्कचा क्वेश्चन ना काळकाम वेगवरती कसलाही येऊ दे, पुढे त्याच्या काहीही विचारू दे, हा जो पार्ट आहे ना कोणता लसावी घेऊन सॉल्व्ह करायचा, तो जवळजवळ सगळ्या ठिकाणी सेमच आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये पुढे काही जरी होत असेल तरी पहिलं तुम्हाला हे करावंच लागणार आहे. ठीक आहे. सो ते इतक्या वेळा आपण करू ना की ते तुम्हाला पाठच होऊन जाईल की असंच करायचं आपल्याला. ठीक आहे. परत एकदा येऊया. ए किती दिवसात करतोय बाबा? 15 दिवसात काम पूर्ण करतोय. बी 20 दिवसात काम पूर्ण करतोय. पुढचं राहू दे, एवढं तर करू शकतो ना आपण. इथं 60, इथं 4 आणि इथं 3. 15 चौक 60, 20 त्रिक 60. आपण डिवाइड केलंय, आत्ताच आपण बघितलं डिवाइड वगैरे कसं करतो ते. ठीक आहे. पुढे ते दोघे एकत्र काम करायला लागले. आता मला सांगा, जर दोघे ते एकत्र काम करायला लागले तर ए आणि बी मिळून एका दिवसात किती कामं करतील? 7 ना. हा 4 करतोय, हा 3 करतोय, म्हणजे 7 कामं होतील की नाही दोघांची? कळतंय? ठीक आहे. आता पुढे काय म्हटलंय, 4 दिवसानंतर बीने काम सोडून दिले, म्हणजे 4 दिवस दोघे एकत्र होते की नाही? बरोबर. मला सांगा, जर दोघे एकत्र असतील तर एका दिवसात किती कामं करू शकतात ते? 7. आठवतंय तुम्हाला मी मगाशी जेव्हा अतिशय सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं एक पुस्तक आहे, तुम्ही 3 दिवसात किती वाचले ते मला सांगा. तर तुम्ही रोज किती करत होता? 1/10. मग 3 दिवसानंतर किती करणार? 3/10 असं मला सांगितलं होतं की नाही? या इकडे रोज किती काम करू शकतात ते? 7. किती दिवस काम करायचं आहे त्यांना एकत्र? 4 दिवस. मला सांगा, 4 दिवसात ए व बी किती काम करतील? 7 रोज करतात, 4 दिवस काम करत राहिले तर 28 कामं होतील की नाही? बरोबर. 4 दिवसात 28 कामं होतील. टार्गेट किती होतं त्यांच्याकडे काम करायचं? 60 कामं करायची होती. करून किती झाली त्यांची? 28. आणि या वेळेला बी सोडून निघून गेला. मग आता काय, पहिलं तर राहिलेले काम काहीतरी शिल्लक राहिलंय ना. होतं किती आपल्याकडे? 60. झालं किती आपलं? 28. म्हणजे राहिलं किती? 32. बरोबर. इतकं काम आपलं शिल्लक राहील. आता हे जे काम राहिलंय ते सोडून कोण गेला?
बी सोडून गेला. कोणाला करावं लागणार आहे? एला. ए रोज किती काम करू शकतो? 4 काम करू शकतो की नाही रोज? बरोबर. मला सांगा, रोज जर तो 4 काम करू शकतो तर त्याला लागणारे दिवस कोणाला? एला. बी तर गेलाय. एवढे दिवस लागतील की नाही? लक्षात येतं. ठीक आहे. कामं किती होती? 32. रोज तो किती करतोय? 4. रोज 4 4 4 4 4 असं जर करत गेला तर किती दिवसात संपेल त्याचं राहिलेलं काम? 8 दिवसात संपेल. इथं आन्सर सुद्धा काय येतंय? 8 येते. लक्षात आलं तुम्हाला? काही प्रॉब्लेम आहे? चल पुढे जाऊया. म्हणजे हा प्रकार कळलाय का? मध्येच एखादा व्यक्ती सोडून गेला तर काय करायचं? तो जितके दिवस होता आणि तितक्या दिवसांचं त्या दोघांचं काम काढून घ्यायचं. बरं, इथं छोटासा एक ट्विस्ट आहे. कधी कधी ते काम एकत्र सुरू करतात, कधी एकटाच सुरू करतो. सो बघायचं कामाची सुरुवात कोणी केली आहे. ठीक आहे. मग ते काम किती दिवसापर्यंत चाललंय, कारण जो सोडून गेलाय तो त्याच्यासोबत होता ना तेवढे दिवस. मग आधी तेवढ्या दिवसाचं काम काढून घ्यायचं, जसं आपण आत्ता काढून घेतलं तसं. ठीक आहे. ते राहिलेलं एकूण कामातनं वजा करायचं. राहिलेलं काम राहिलेला व्यक्ती करणार आहे. ठीक आहे. काहीच अवघड नाहीये, सोपं आहे सगळं. ठीक. चला पुढे जाऊया. जसं म्हटलं तसं. हा बघा, हा एक क्वेश्चन आहे. एक व्यक्ती आहे ए नावाचा, तो एक काम किती दिवसात करतो? 18 दिवसात करतो. बी नावाचा एक व्यक्ती आहे, तो ते काम किती दिवसात करतो? 15 दिवसात करतो. ठीक आहे. बी 10 दिवस काम करतो आणि निघून जातो. इथं महत्वाचं आहे, बी 10 दिवसच काम करतो आणि तो काय जातो? निघून जातो. तर राहिलेलं काम ए एकटा किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. मगाशी मी आत्ताच म्हटलं होतं की नाही, बघा आत्ताच जस्ट एक क्वेश्चन पूर्वीच तुम्हाला म्हटलं होतं की एकतर दोघे काम एकत्र सुरू करतील, तसा क्वेश्चन असू शकतो, किंवा एकटाच कोणतरी काम सुरू करेल, तसंही असू शकतं. चालेल, आपल्याला काहीच बिघडत नाहीये. सुरुवात जी आपली आहे ती जशी होती तशीच करायची आहे. कशी? त्या दोघांना घ्यायचं. घेतलं. एक काम 18 दिवसात पूर्ण करतो, दुसरा 15 दिवसात पूर्ण करतो. मग या दोघांचा काय काढायचा? लसावी काढायचा. ठीक आहे. 18 आणि 15चा लसावी काढायचा म्हटला तर तो 180 येईल. ठीक आहे. यानं मल्टिप्लाय केलं तर डिवाइड केलं तर 10 येतंय आणि यानं केलं तर ते 12 येतं. तुम्हाला जर हे असं पटकन शिकायचं असेल लसावी कसा काढायचा, ठीक आहे, पटकन दाखवून देतो. बघा, 18 आहे 15 आहे. या दोन्हींना मी 3 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. 3 से काटा 3 5 15. याच्या पुढे डिवाइड होणार का ते? नाही. जिथं तुम्हाला वाटेल की याच्या पुढे डिवाइड होणार नाहीये तिथून थांबायचं आणि ह्या सगळ्या नंबरचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं. बघा, 6 त्रिक 18, 18 पंच 90. इथं तर अजून काम सोपं झालं. मी तर 180 घेऊन चाललो होतो, इथं तर 90 मध्येच काम भागलं. ठीक आहे. 18 पंच 90, 15 सका 90. चालतं. बघा आता माझ्याकडून मला असं ब्लाइंडली बघितल्यावर काय सुचलं होतं? 180 सुचलं होतं की नाही? काही बिघडलं नसतं. ठीक आहे. हे असंच आहे, तुम्हाला 90च पाहिजे असंही काही नाही. तुम्ही 180 घेऊन सॉल्व्ह केलं असतं तरी पण आलं असतं. हा कॉन्फिडन्स पाहिजे की मला जो नंबर सुचेल मी त्याच्यानं ते घेऊन सॉल्व्ह करू शकतो का? चालतंय, होऊ शकतंय ते. ठीक आहे. आता इथं पुढे काय म्हटलंय बघा, काम सुरू कोण करतोय? हो, बी एकटा. महत्वाचं ते, काम सुरू कोण करतोय? बी एकटा काम सुरू करतोय. बी किती दिवस काम करणार आहे? 10 दिवस. मला सांगा, एका दिवसात बी किती काम करू शकतो? 6 काम करू शकतो. बरोबर की नाही? तो किती दिवस काम करतोय? 10 दिवस काम करतोय. मग 10 दिवसात बी किती काम करेल? 60. कुठून आलं? रोज तो 6 कामं करत होता, असे 10 दिवस तो राहणार आहे. ठीक आहे. मग 60 कामं झाली. बरोबर आहे. कामं संपलीत का? नाही ना, कामं शिल्लक आहेत आपल्याकडे. राहिलेले काम किती काम राहिलं? आपल्याकडे 90 कामं होती, आपण फक्त 60च केली आहेत. 30 कामं शिल्लक आहेत ना. आता ही 30 कामं ऑब्वियस कोणाला करायची आहे? ए ला करायची आहे. ठीक आहे. तर ए ला लागणारे दिवस, एचे दिवस 30. ए रोज किती कामं करतो? 5 कामं करतो की नाही? 5 ने भागूया, किती आलं? 6. ठीक आहे. सो 6 दिवसात तो ते काम करेल. लक्षात आलं?
ठीक आहे, किती सोपं आहे बघा. लसावी काढून घ्यायचा. बरं, लसावी नाही जमला, जो नंबर तुम्हाला सोपा वाटेल तो घ्या. मी जसं की आता 180 घेतलं होतं. ठीक आहे, लसावी काढता आला त्याहीपेक्षा छान आहे. प्रत्येकाचे दिवस लिहून घ्यायचे. काम कोण सुरुवात करतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे. दोघे एकत्र करतायत की एकटाच करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी मिळून केलेलं काम एकूण कामातनं वजा करायचं. राहिलेलं काम राहिलेला व्यक्ती करणार आहे. क्वेश्चन संपला. समजलं? ठीक आहे, सोपं आहे. चला पुढे जाऊया. आता याच्यात जेव्हा एक्झामिनर तुमच्याशी थोडासा कन्फ्यूज करायला क्वेश्चन देतो तेव्हा, म्हणून तो क्वेश्चन मगाशी मी स्किप केला होता आणि मी पुढे आलो होतो. आता जरा मागे येऊया. ठीक आहे, क्वेश्चन कसा आहे बघा. इथं थोड्या वेळाने येऊया, परत जरासं पुढे जाऊया. ठीक आहे, आणि इथं हा बघा MPSC 2022 आलेला क्वेश्चन आहे. आता कसं आहे, ए अँड बी, ए व बी हे एक काम किती दिवसात करतात? 15 व 10 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी ते काम एकत्र करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी ला काम सोडून जावे लागले. ए ने उर्वरित काम एकट्याने पूर्ण केले, तर ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झाले? ठीक आहे, वरवर बघताना हा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. ठीक आहे, म्हणजे जसा आपण मागचा क्वेश्चन केला होता की नाही, जवळजवळ तसाच आहे. फक्त तुम्हाला फसवतात कुठे तेवढं सांगतो. ते फसवतात इथं. ठीक आहे, एकूण किती दिवसात आणि राहिलेले काम. ठीक आहे, याच्यामध्ये फरक असतो. आपण आता जे काय दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले की नाही, त्या दोन्ही क्वेश्चन मध्ये काय होतं? राहिलेलं काम किती दिवसात पूर्ण होणार असं होतं. ठीक आहे, इथं ते काय म्हणतायत? एकूण काम किती दिवसात पूर्ण होणार. मग त्याला कसं करायचं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, जर त्यांना एकूण दिवसात करायचं असेल तर सुरुवात आपण तिथूनच करणार ना. कशी? जसं की ए व बी 15 आणि 10 दिवसात काम करतात की नाही, मग ए इथं आला, बी इथं आला. ए ते काम किती दिवसात पूर्ण करतोय? 15 दिवसात. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय? 10 दिवसात. ठीक आहे, इथे येऊया, दोघांचा लसावी काढूया. दोघांचा जर मी लसावी काढला तर तो येतो 30. मग 15 दून 30, 10 त्रिक 30. इथपर्यंत आपण आता खूप वेळा करत आलोय, सोय तुम्हाला आता माहिती झालंय. पुढे जाऊया. पुढे काय म्हटलंय बघा, त्यांनी ते काम एकत्र करण्यास सुरुवात केली. एकत्र करण्यास सुरुवात केली म्हणजे काय? ए व बी एकत्र आले. ए व बी जर एकत्र आले तर ते एका दिवसात किती कामं करू शकतात? 5 कामं करू शकतात. इतकं पटतंय? चला पुढे जाऊया. 2 दिवसानंतर बीला काम सोडून जावं लागलं. ठीक आहे, म्हणजे त्या दोघांनी 2 दिवस एकत्र काम केलं होतं की नाही? केलं होतं, बरोबर आहे. जर 2 दिवस एकत्र काम केलं होतं तर 2 दिवसात झालेले काम, 2 दिवसात काहीतरी काम झालंच असणार, बरोबर. 2 दिवसात झालेलं काम, 5 कामं एका दिवसात होतात. 2 दिवसात 10 कामं होतील. ठीक आहे, मी एका फ्लो मध्ये चाललोय. तो जो क्वेश्चन होता तो थोडासा वेगळा आहे. या फ्लो मध्ये तो ब्रेक होऊ शकतो, म्हणून आपण एका फ्लो मध्ये सगळे क्वेश्चन करत जातोय. आपण थोड्या वेळाने तिकडे येणार आहोत. तर 2 दिवसात झालेलं काम किती काम झालं? 10 कामं झाली. आता पुढे जर ती 2 दिवसात 10 कामं झाली तर शिल्लक काम अजूनही आहेच माझ्याकडे. राहिलेलं म्हणा, शिल्लक म्हणा, काहीही चालतंय. शिल्लक काम होतं किती? 30. झालंय किती? 10. राहिलं किती हो? 20 कामं राहिली की नाही माझ्याकडे, बरोबर आहे. आता ही 20 कामं कोणाला करायची आहेत? ए ला करायची आहेत. बरं, कारण बी तर सोडून गेलाय आपल्याला. ए रोज किती कामं करू शकतो? 2 कामं करू शकतो, बरोबर की नाही. कामं किती आहेत? 20. ए ला करायची आहेत रोज 2च्या हिशोबानं. तुम्ही सांगू शकाल किती दिवस लागतील ए ला? बरोबर, ए ला दिवस लागतील 10. एच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला ना तर राहिलेलं जे काम आहे की नाही ते काम ए 10 दिवसात पूर्ण करू शकेल. आता घाई गडबडीत हा ऑप्शन आपण मार्क करतो आणि पुढे जातो. नाही, इथंच चुकायला होईल. क्वेश्चन नीट वाचा. ते काम एकूण किती दिवसात पूर्ण झालं? राहिलेलं विचारलंच नाहीये त्यांनी. काय विचारलं? एकूण किती दिवसात पूर्ण झालं. आता हे कुठून शोधायचं? मला सांगा, राहिलेलं काम करायला किती दिवस लागले हो? 10 दिवस लागले की नाही राहिलेलं काम पूर्ण करायला, बरोबर. राहिलेलं काम पूर्ण करायला जर आपण 10 दिवस घेतोय तर आधी त्यांनी काहीतरी काम केलं होतं ना. त्यांनी आधी किती दिवस काम केलं होतं? 2 दिवस. म्हणजे काम एकूण किती दिवस चाललं? 12 दिवस. कळलं? ठीक आहे, सो हा फरक असतो त्यांच्यामध्ये. त्यांना एकूण किती दिवस लागले? 12 दिवस लागले. सुरुवातीचे 2 दिवस त्यांनी एकत्र काम केलं होतं आणि नंतरच राहिलेलं काम करायला त्यांना दिवस किती लागले? 10 दिवस लागले. प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल तर 12 दिवस. आलं लक्षात?
ठीक आहे, शाबाश. चला, सो याच्यात फसायचं नाही. तिथं काय विचारलं ते महत्वाचं आहे. बघा, इथं तुम्हाला एकूण किती दिवस विचारलंय आणि मी तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर मागच्या क्वेश्चनमध्ये उरलेलं काम असं स्पष्ट दिलंय बघा. उरलेलं काम ए एकटा किती दिवसात पूर्ण करेल. उरलेलं विचारलं तर राहिलेला दिवसच येणार, एकूण विचारलं तर सगळे दिवस येणार. इथपर्यंत समजलं, ठीक आहे. सो एखादा व्यक्ती काम सुरू करतोय, एक तर हा प्रश्न येणार की एक 10 दिवसात करतो, एक 20 दिवसात करतो, दोघे मिळून किती दिवसात करतील, बरोबर आहे. किंवा असं पण येणार, मध्येच एखादा व्यक्ती काम सोडून गेला तर मग एक तर राहिलेलं काम विचारतील किंवा सगळं काम विचारतील, ठीक आहे. तिथं फसायचं नाही. एक तर राहिलेलं असेल तर राहिलेले दिवस घ्यायचे, एकूण असेल तर राहिलेले दिवस प्लस त्यांनी आधी केलेलं काम, दोघांना काय करायचं, एकत्र करायचं. छान. चला आता पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, हा पण आता सॉल्व्ह केला. जसं की हा क्वेश्चन म्हटलं तसा आता आला होता MPSC 2022ला. असेच क्वेश्चन आहेत बघा, याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. हेच क्वेश्चन येतात MPSCला. इतकं जमलं की तुमचा 1 मार्क पक्का आहे, ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता गंमत अशी आहे, पॅटर्न तोच चालला, तोच पॅटर्न चालू आहे. आपण पहिल्यांदा काय केलं, एकत्र काम करतील तर किती दिवसात होणार, मध्येच एखादा सोडून गेला तर किती दिवसात होणार, ठीक आहे. आता गंमत अशी आहे, कामं त्यांनाच करायची आहेत. मगाशी AB होते, आता कदाचित ABच असतील. फक्त आता कसं आहे, मगाशी काय होतं ना, दोघे एकत्र चालय, एकाच दिवशी दोघांनी काम सुरू केलं होतं, ठीक आहे. आता तसं नाही आहे. आता कसं आहे, पहिल्या दिवशी A येणार, त्याचं काम करणार, निघून जाणार. दुसऱ्या दिवशी B येणार, तिथून पुढे राहिलेलं काम असेल त्याच्यातलं त्याचा ज्याला जमतंय तेवढं तो करेल आणि तो निघून जाणार. तिसऱ्या दिवशी परत A येणार, तो तिथून पुढचं काम करणार, तो निघून जाणार. म्हणजे काम दोघे मिळूनच करणार आहेत. पण आता गंमत कशी आहे, ते असे अल्टरनेट करत जाणार आहेत. पहिल्या दिवशी A येणार, दुसऱ्या दिवशी B येणार, परत तिसऱ्या दिवशी A येणार, चौथ्या दिवशी B येणार, परत A येणार, परत B येणार. सो असा हा प्रकार पुढे चालत राहणार आहे. कळतंय? आता जर असं आलं तर काय, काहीच नाही. पहिलं म्हणजे ते जे लसावीवाला पोर्शन आहे की नाही, लसावीवाला पोर्शन तो तसाच आहे, तो कुठेही जाणार नाही, तो तसाच ठेवायचा आहे. तेवढं करूनच घेऊया. बघा, A आणि B आहेत. मग A 20 दिवसात काम करतो, B 25 दिवसात काम करतो, ठीक आहे. लसावी आत्ता मला सुचला तो 100 घेऊया, ठीक आहे. पुढे जाऊया. मग 25 4 इथपर्यंत जमलं, ठीक आहे. आता खरी गंमत इथून आहे. हां, दोघांनाही तेच काम करायचंय, पण कसं रे, पण कसं, पहिल्या दिवशी A, दुसऱ्या दिवशी B, परत A, परत B, परत A, परत B, ठीक आहे. म्हणजे पहिल्या दिवशी A काम करायला येईल. आता A जर काम करायला आला तर तो किती करू शकतो, 5च कामं करू शकतो की नाही, तेवढंच त्याचं स्पीड आहे, बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी येणार B, बरोबर. B ला किती कामं जमतात, 4च कामं जमतात, मग तो तेवढीच कामं करेल, बरोबर की नाही. आता तिसऱ्या दिवशी परत कोण येणार आहे, परत येणार आहे A. पण त्याच्या आधी ही जी दोघांची सायकल आहे की नाही, ही अशीच इथून पुढे परत होत राहणार. म्हणजे दर 2 दिवसांनी ती कामं संपत जातील आणि ते पुढे जात जातील, बरोबर आहे. मग आता इथं आपण जर या दोघांना एकत्र केलं तर मला सांगा, 2 दिवसानंतर ते मिळून 9 कामं करतील की नाही हो, काय वाटतं तुम्हाला, बरोबर. दोघे मिळून 2 दिवसात किती कामं करतील, 9 कामं करू शकतात, ठीक आहे. आता पुढे मगापर्यंत या दोघांना आपण डिरेक्टली प्लस करायचो, बरोबर. आणि ते काम किती दिवसाचं घ्यायचो आपण, 1 दिवसाचा. फरक काय आता, ते जे आपण तिकडे 1 दिवसाचं काम घेत होतो की नाही, ते आता इथं आपल्याला किती दिवसाचं घ्यायचंय, 2 दिवसाचं घ्यायचंय. मग 2 दिवसात जर 9 कामं होतात, मला सांगा पुढच्या 2 दिवसात परत किती होतील, 9च. पुढच्या 2 दिवसात परत किती होतील, 9च. याचा अर्थ दर 2 दिवसांनी ते असे 9 कामं करत राहतील की नाही, कळतंय. मग मला असं 9 करत कुठे जायचंय, 100च्या जितकं जवळ जाता येईल तितकं. एकतर इथपर्यंत पोचता आलं तर खूप छान, नाही तर त्याच्या शक्य तितक्या जवळ जाऊ शकतो की नाही आपण. मग कसं, 9च्या हिशोबाने मी जर 11 वेळा असं लिहिलं 9 तर मी 99 कामं करू शकतो. म्हणजे मला 9 अशी कामं किती वेळा करावी लागतील, 11 वेळा करावी लागतील. बरं,
9 कामं करायला मला दिवस किती लागत आहेत 2, म्हणजे असे 2 दिवसाचे जे स्लॉट आहेत ना ते पण असे 2 2 2 2 2 11 स्लॉट लागतील की नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं सुद्धा 11 करावा लागेल. म्हणजे मी 22 दिवसात किती कामं संपवेन हो? 99 कामं संपवेन. हे कळलंय का? परत एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन बघा. इथपर्यंत आपण सारखंच केलंय, काहीच फरक नाहीये. पहिल्या दिवशी कोण आला? ए. दुसऱ्या दिवशी कोण आला? बी. ए किती करू शकतो? 5. बी किती करू शकत होता? 4. डन इथपर्यंत. आता पुढे जाऊया. दोघे एकत्र येणार आहेत, पण कसे? एकाच दिवशी नाही. पहिल्या दिवशी ए येणार, दुसऱ्या दिवशी बी येणार. म्हणजे 2 दिवस लागतील ना त्यांना काम संपवायला. परत एचा टर्न याला 2 दिवस लागतील की नाही. मग त्या 2 दिवसात दोघे मिळून किती करतात? 9 कामं करतात. मग जर 2 दिवसात 9 कामं करतात तर असेच 2 2 2 2 9 9 9 9 असंच होत राहणार की नाही. मग हा मला घेऊन कुठे जायचा होता? 100च्या जवळ जायचा होता. 100 मिळत होता का? नाही. मग आपण 100च्या जवळ गेलो. मग 9 किती वेळा लिहिला तर 100च्या जवळ जाईन मी? 11 वेळा लिहावा लागेल ना मला. 9 18 27 36 असं करत 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 11 वेळा जावं लागेल. जर मी हे 11 वेळा करतोय तर मला 2 दिवस सुद्धा असे 2 2 2 2 11 वेळा लिहावे लागतील की नाही, बरोबर. म्हणून या दोघांना आपण कितीने मल्टिप्लाय केलंय? 11ने मल्टिप्लाय केलंय. मग 22 दिवसात किती कामं झाली? 99 कामं झाली. इथपर्यंत क्लिअर आहे. 22 दिवसात जर 99 कामं झाली तर कामं होते किती आपल्याकडे हो? 100, बरोबर ना. 100 कामं होती. याचा अर्थ शिल्लक राहिले ना काम. शिल्लक काम किती शिल्लक राहिलं? 1 काम शिल्लक राहिलं. 22व्या दिवशी काम करायला कोण येणार? पहिल्या दिवशी कोण येतोय? ए. दुसऱ्या दिवशी कोण येतोय? बी. बरोबर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा म्हणजे जिथं आपण संपवतोय तिथं बी येतोय की नाही. 22व्या दिवशी कोण येणार होता? बी. 22व्या दिवशी बी आला, त्याचं काम करून तो निघून गेला. आता जेव्हा 23वा दिवस येईल तेव्हा टर्न कोणाचा असणार आहे? एचा. जेव्हा तो येईल तेव्हा तो बघेल तर त्याच्याकडे काम किती शिल्लक राहिलंय हो? फक्त 1च काम शिल्लक राहिलंय. लक्षात येतंय? म्हणजे त्याला हे काम करायला 23वा दिवस अख्खा लागेल का? अजिबातच नाही ना. तो किती कामं करू शकतो एका दिवसात? 5. बरोबर. कामं आहेत किती त्याच्याकडे? 1च की नाही? 1च करायचं. मग तो अख्खा दिवस लावेल का? नाही. तो असं चुटकीसरशी करून जाईल की नाही. तेच चुटकीसरशी आपल्याला लिहायचंय. पूर्ण दिवस किती लागले? 22. बरोबर. ते राहिलेलं काम होतं किती? 1. त्याचं स्पीड किती आहे काम करायचं? 5. त्याला एकूण दिवस एवढे लागतील ना. कळलं कसं लिहिलं ते आपण? परत एकदा. पूर्ण किती दिवस लागले? 22 दिवस पूर्ण लागले. आता आपण 23व्या दिवसात येतोय की नाही. 23वा दिवस अख्खा लागणार का? नाही. 1च काम होतं. 5च्या स्पीडने त्याला करायचं होतं. म्हणजे 1/5 वेळ घेईल ना तो, बरोबर. 1/5 एकतर पॉईंटमध्ये लिहू शकता, नाहीतर असंच लिहू शकता. ऑप्शन आहे त्याच्यावर डिपेंड. आता ऑप्शन असाच होता. हा बघा 22 1/5. तिथंच आपण थांबलो. लक्षात आलं? किती सोपं आहे की नाही. हे 2 दिवसाचं काम काढून घ्यायचं. जिथं आपण एका दिवसाचं काढत होतो ना दोघांना प्लस करून, तेच फक्त दोघांनाच प्लस करायचं. फक्त आता किती दिवसाचं घ्यायचंय? 2 दिवसाचं घ्यायचंय. आणि मग पुढे सगळं असं करत जायचंय. समजतंय? ठीक आहे. मी साध्या सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतोय, व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. हा सेशन अख्खा बघा, तुम्हाला टॉपिक नक्की येणार. ठीक आहे. त्याबद्दल काही चिंता नाही. चला आता पुढे जाऊया. आता हे तुम्हाला सांगायचा मुद्दा का होता? कारण असाच क्वेश्चन MPSCने विचारलाय बघा. कधी? 2023च्या परीक्षेत. आता याच्यात छोटासा त्यांनी ट्विस्ट केलाय. छोटासा ट्विस्ट काय केलाय ते असं म्हणतायत, अमित दिवसाला 5 पानं लिहितो. ठीक आहे. संध्या दिवसाला 2 पाने खोडून टाकते. आता इथं ते आहे, तो लिहितो आणि ही काय करते? खोडून टाकते. म्हणजे असं समजा तुम्ही आहात, ठीक आहे, आणि तुमचा एक मित्र आहे. तुमचं जे काय कामाचा स्पीड आहे ते असं दिलंय की तुम्ही ना असे 3 ब्लॉक उभे करता. म्हणजे एकावर एक विटा ठेवू शकता. किती विटा ठेवतोय तो? 5. तुम्ही ना 1 2 3 4 आणि 5 असे 5 ब्लॉक ठेवतात. म्हणजे तुमचं काम काय होतं? दिवसाला 5 ब्लॉक उभे ठेवणं. ठीक आहे. तुम्ही तुमच्या मित्राला बोलवलं आणि त्याला म्हटलं तुम्हाला माझ्या कामात मदत करायची आहे. तुमचा मित्र आला. ठीक आहे. तो जरा खोडकर आहे, बस मित्रच आहे तो. ठीक आहे. त्याने काय केलं? तुमच्यासोबत काम करण्याऐवजी तुम्ही जे काम करून ठेवलंय की नाही, 5 अशा विटा ठेवल्या होत्या, त्यातल्या तो 2 विटा काढून टाकतो, बाजूला करून टाकतो. ठीक आहे. मग तुम्ही जेव्हा आउटपुटकडे बघता की नाही, कलेक्टिव्हली आउटपुट, तेव्हा त्या दिवसाचं आउटपुट किती निघून येतंय? फक्त 3च विटा लागल्या ना. तुम्ही लावल्या होत्या किती? 5.
पण त्याने 2 काढून पण टाकला की नाही, बरोबर. म्हणजे एंड ऑफ द डे तुमच्याकडे काम शिल्लक किती राहिलं फक्त 3च विटाचं काम शिल्लक राहिलं. कळतंय. आता पुढे जाऊया. याच्यामध्ये हे समजणं महत्वाचं होतं. ठीक आहे. प्रत्येक वेळी दुसरा मदतच करतो अजिबात नाही. ठीक आहे. सो इथं ती काय करते, त्यानं केलेलं काम इरेज करून टाकते. तर पुढे काय म्हटलं बघा, जर त्यांनी एकाआड एक दिवशी काम केलं म्हणजे तेच अल्टरनेट दिवशी काम केलं आणि कामाची सुरुवात कोण करणार आहे, अमित पहिल्या दिवशी आणि संध्या दुसऱ्या दिवशी. हे अशा प्रकारे चालणार. पहिल्या दिवशी कोण येणार आहे, अमित. दुसऱ्या दिवशी कोण येणार आहे, संध्या येणार आहे. तर 60 पानांचे पुस्तक लिहून पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील, पुन्हा तेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदा अमितने 60 पानं लिहून पूर्ण केली की संध्या ती खोडण्याचं काम करणार नाही. म्हणजे पुन्हा तसंच आहे बघा. तुम्ही आलात, तुम्ही 1 2 3 4 आणि 5 अशा 5 विटा एकावर एक लावलात. पहिल्या दिवशी लावलात, तुम्ही निघून गेलात. दुसऱ्या दिवशी मित्राला बोलवलं, तो त्यापेक्षा हुशार, त्याने काय केलं, याच्यापेक्षा करण्यापेक्षा तो काय म्हणतोय, नाही 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 मी असं नाही, मी काय करतो यातल्या 2 विटा काढून टाकतो. मग जेव्हा तुम्ही परत तिसऱ्या दिवशी याल तेव्हा अरे बापरे, तुम्ही तर 5 लावून गेला होता, शिल्लक किती राहिल्या, 3च, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा झाला की नाही, जर तुम्ही दोघे एकत्र आलात, दोघे म्हणजे या केसमध्ये कोण आहे, अमित आणि संध्या, हे जर 2 दिवस एकत्र आले तर ते दोघे मिळून 2 दिवसात किती कामं करू शकतील हो, दोघे मिळून 2 दिवसात 5 अमित करतो, 2 त्यातली वजा होतात, म्हणजे किती कामं होतील, 3च कामं होतील. इथपर्यंत कळतंय, काही अडचण आहे नाही ना, शाबाश. आता हे जे होतंय ना, हे कसं चाललंय बघा. पहिल्या दिवशी अमित येणार आहे, दुसऱ्या दिवशी संध्या येणार आहे. संध्या येऊन गेल्यानंतरची 3 कामं आहेत. अमित त्याच्या हिशोबाने किती करून जाणार आहे, 5च करून जाणार आहे. ठीक आहे. आणि मी इतकं सगळं का सांगतोय, ही लाईन महत्वाची आहे. अमितने एकदा 60 कामं पूर्ण केली, ठीक आहे, की मग संध्या ती इरेज करू शकत नाही, अशी ती कंडिशन आहे. मग जर ते 2 दिवसात मागासारखं झालं की नाही, 2 दिवसात किती कामं करतात, 3 कामं करतात. तर त्यांना कामं करायची किती आहेत, 60. आता इथंच फसतात. तुम्ही सहज म्हणाल, हो सर 60 करायचे आहेत ना, याला 20 करूया, यालाही 20 करूया, झाली की 40 दिवसात 60. नाही, मी आत्ता म्हणून त्यासाठी सांगतोय काय, दर 2 दिवसांनी 3 कामं होतात. त्याहीपेक्षा वेगळं काय आहे, इथं दोघेही काम करतायत, पॉझिटिव्हली नाही करत आहेत ना. अमित काम कन्स्ट्रक्ट करतोय, संध्या काम डिस्ट्रक्ट करते, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. सो जेव्हा अमित जातोय काम करून तेव्हा ती 5 झालेली असतात. आणि समजा असं झालं की मध्येच कधीतरी अमित आला, म्हणजे त्या दिवसांमध्ये, आणि अमित वरती सगळं लावून गेला, ठीक आहे, आणि 60 करून गेला तो. मग आता संध्या येऊच शकत नाही ना. जर 60वी वीट लागली किंवा 60वं पुस्तक झालं तर मग संध्या येऊन ते डिमॉलिश करूच शकत नाही, इरेज करू शकत नाही. तर ते महत्वाचं आहे. ठीक आहे. मग आपण काय करूया, हे जे आहे ना, हे पहिलं किती क्लोजेस्ट जाऊ शकतं याच्या, कारण तोपर्यंत ते इरेज होत राहणार आहे ना, तर त्याच्या किती क्लोज जाऊ शकतो ते आधी शोधून काढूया. मग मला सांगा, 2 दिवसात 2 दिवसात किती होतात, 3. 2 दिवसात 3 होत आहेत, तर मी असं 19 दिवस एकत्र काम केलं. ठीक आहे. तर 57 पानं किती दिवसात होतील, मराठीत. ठीक आहे. 38 दिवस लागतील 57 पानं व्हायला. ठीक आहे. म्हणजे असं झालंय बघा, 38वा दिवस आलाय. त्याच्या आधीच्या दिवशी अमित 5 पानं वाचून गेला होता. ठीक आहे. आणि संध्या आल्याने ती 3 पानं इरेज करून गेली. 3 नाही, 2 पानं इरेज करून गेली. आणि 38व्या दिवशी ती इरेज करून गेली, तेव्हा सगळं करून किती झालं होतं, 57 पानांचं काम झालं होतं. त्यांना लिहायची किती आहेत, 60 पानं लिहायची आहेत. ठीक आहे. 38वा दिवस संपलाय. हा बघा, 38वा दिवस संपलाय. आता 39वा दिवस येणार आहे. 39व्या दिवशी अमित येणार आणि राहिलेली कामं पूर्ण करून जाणार. ठीक आहे. मग मला सांगा, जेव्हा तो 39th डे येईल, आधी तिकडे शिल्लक राहिलंय किती हो, ते महत्वाचं आहे ना आपलं. शिल्लक किती राहिलंय, 3 पाने शिल्लक राहिलीत की नाही.
ठीक आहे. आता ही 3 पाने आधी अमित लिहिणार ना आणि मग संध्या इरेज करणार की नाही. मग आधी टर्न कोणाचा आहे? अमितचा आहे. मग अमित एका दिवसात किती पानं लिहू शकतो? इथं म्हटलंय बघा, 5 पानं लिहू शकतो. बरोबर आहे. त्याला लिहायची आहेतच किती? 3. मग जो 39वा दिवस आहे ना, 39वा दिवस, तो पूर्ण लागेल का त्याला? नाही, जरासा लागेल ना. मगाशी कसं एकच काम होतं, 5च दिवस 5च्या स्पीडने करायचं होतं, लगेच झालं होतं. तसंच काहीच. शिल्लक 3 पाने लिहायला अमितला किती वेळ लागेल? तर 3/5 एवढा वेळ लागेल ना. कळतंय? 3/5 जर आपण पॉईंटमध्ये काढायचं म्हटलं तर 0.6 अख्ख्या दिवसातला तेवढा पोर्शन लागेल की नाही त्याला. बरोबर आहे. आणि तो जसा तिथं पोचेल तशी 60 पानं पूर्ण होणार. मग आता संध्या यायचा प्रश्नच येत नाही. म्हणजे कसं झालं बघा, 38 दिवस दोघे असं आलटून पालटून करतच होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच्या दिवशी जसा अमित आला तसं ते एवढ्या वेळात तो पूर्ण करून गेला. त्यांनीच म्हटलंय जशी पूर्ण झाली तशी संध्या येणार नाही. म्हणजे त्यांना एकूण वेळ जो लागला तो एवढा लागला की नाही, 38 पूर्ण आणि हा नंतरचा वेळ आहे. म्हणजे आलं किती आन्सर? 38.6 आलं. कळलं? MPSC किती छोटं देऊन फसवते तुम्हाला. जर हे असं काही नसतं तर ते आपण करत गेलो असतो. पण त्यांनी त्या क्वेश्चनची कंडिशनच होती, डिमांड होती. त्यांनी काय म्हटलं, जसं अमित 60 पानांपर्यंत पोहोचेल तसं संध्या ते इरेज करू शकत नाही. ठीक आहे. आणि इरेज करू शकत नाही, त्यामुळे मग त्यांना एकूण दिवस किती लागतील? तर 38 पूर्ण आणि नंतरचा वेळ किती लागला? 0.6 हा वेळ लागला. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलंय सगळं. ठीक आहे. सेशन आवडत असेल तर चॅनलला लाईक करा. चला पुढे जाऊया. आता याच्यामध्ये ना हा पहिला पाठ झाला. याच्यामध्ये काय असतं, एक छोटासा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. फॉर्म्युला असा असतो, खूप सोपा साधा सोपा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय म्हणतो? M1 D1 H1 अपॉन W1 इज इक्वल टू M2 D2 H2 अपॉन W2. ठीक आहे. काही अवघड नाही आहे. इकडे जे आहेत ना तेच तिकडे आहेत. ठीक आहे. फक्त इकडचे सगळे कसे दाखवलेत? 1 1 1 1. तिकडचे सगळे कसे दाखवलेत? 2 2 2 2 2. ठीक आहे. MDH मसाल्याची ॲड यायची माहिती आहे. MDH मसाला अशी खूप फेमस ॲड यायची, तितकं लक्षात ठेवू शकताय. MDH. वर्क जे असतं ना, वर्क ते नेहमी खाली ठेवायचं. साधं सोपं लक्षात ठेवा. कधीही कारण याच्यामध्ये ना थोडेसे व्हेरिएशन्स आहेत. तर त्या व्हेरिएशनमध्ये लक्षात काय ठेवायचं? W नेहमी कुठे ठेवायचा? खाली ठेवायचा. बाकी सगळं कुठे टाकायचं? वरती टाकायचं. ठीक आहे. आता याच्यात यांचा अर्थ काय? हे म्हणजे काय असतं? तर हे म्हणजे असतं पर्सन, व्यक्ती. ठीक आहे. हे त्यांना लागणारे दिवस, हे दिलेच तर ते एका दिवसाला किती तास काम करतात ते, आणि हे म्हणजे त्यांनी केलेलं काम. इतकं साधं सोपं आहे. ठीक आहे. हेच सगळं तिकडे पण आहे. ते M2 म्हणजे काय? फक्त 2 आलंय. Mचा अर्थ तोच व्यक्तीच घ्यायचा. D2 आलाय फक्त डेचा सुद्धा अर्थ दिवसच घ्यायचा. तिकडचा H2 आलाय फक्त तासच घ्यायचा. खाली काय? W2 वर्कच घ्यायचं, म्हणजे काम घ्यायचं. ठीक आहे. आता मी म्हटलं तसं की याच्यामध्ये ना थोडंसं मॉडिफिकेशन करता येतं. मॉडिफिकेशनचा अर्थ काय? समजा H1 त्या प्रश्नामध्ये तास दिलेच नाहीयेत, तर आपण घ्यायची गरज आहे का? नाही ना दिलंय, मग कशाला उगाच ओढून घेऊया? लिहायची पण गरज नाहीये. म्हणजे जर त्याच्यात H1 नाहीच आहे तर मी असं लिहू शकतो की नाही? चालतं. 90% जे क्वेश्चन येतात ना या फॉर्म्युल्यावरती ते एवढ्या फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होतात. ठीक आहे. कधीतरी चुकून मागून तुम्हाला तो अवघड दिलेला असतो, त्यासाठी सगळा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही. जितकं दिलं तितकं घ्यायचं. बरं, अजून हे 90% काय आहे? तर ते क्वेश्चन आहेत, याच्यामध्ये अवर दिला नसतात तर आपण लिहितोय. आता कधी कधी काय होतं ना, इथं जेवढं काम केलं गेलंय तेवढंच काम तिकडच्यांना करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे जेवढं W1 काम आहे ना तेवढंच W2 पण आहे. आता बऱ्याचदा हे देतात, बऱ्याचदा हे देतच नाहीत. असं म्हणतायत की एका ग्रुपने जेवढं काम केलं तेवढंच काम दुसऱ्या ग्रुपला करायचं आहे. मग जर तसं असेल
तर मग W1 आणि W2 पण सारखा झाला की नाही? सारखा झाला तर तो लिहायला कशाला पाहिजे? असाही तो कॅन्सल होणार आहे. मग शिल्लक काय राहतं? एवढं शिल्लक राहतं. ह्याच्यावरच मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. मॅक्झिमम क्वेश्चन. ठीक आहे, तिकडे कधीतरी जातो आपण, कधीतरी. ठीक आहे, सो लक्षात ठेवताना इतकं लक्षात ठेवलं तरी तुमचं काम भागण्यासारखं आहे. सोपं सांगतो. MDH लक्षात ठेवायचा. MDH, ठीक आहे, तो वरती. खाली नेहमी काय येणार? W, तो इकडे आणि तिकडे. ठीक आहे, आता हे तर सगळं झालं सर, फॉर्म्युला कळला, सगळं कळलं, वापरायचा कुठे, क्वेश्चन कसा येतो डिस्कस करू. काही नाही. ठीक आहे, फॉर्म्युला समजलाय. आता वापरावा कुठे लागतो? क्वेश्चन कसा येतो? तर क्वेश्चन साधारणतः असा येतो. क्वेश्चन काय म्हणतोय बघा, 6 कामगारांना 30 टेबल बनवण्यासाठी 15 दिवस लागतात, तर 8 कामगारांना 40 टेबल बनवण्यासाठी किती दिवस लागतील? या प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय असतं ना, की नेहमी तुम्हाला एक ग्रुप ऑफ पर्सन दिलेला असतो. तो ग्रुप ऑफ पर्सन एक ठराविक प्रकारचं काम ठराविक दिवसात करू शकतो, हे लिहून देतात. जसं की इथं त्यांनी म्हटलंय बघा, 6 कामगारांना 30 टेबले बनवण्यासाठी किती दिवस लागत होते? 15 दिवस लागत होते. मग त्यांनी काम केलंय, किती लोक होते ते दिलंय, किती दिवस लागतात तेही दिलंय, देऊन ठेवलंय. तेच काम दुसऱ्या कामगारांना करायचं असेल, तेच किंवा दुसरं, 8 कामगारांना किती टेबले बनवायची आहेत? 40 टेबले बनवायची आहेत. मग त्यांना किती दिवस लागतील? ठीक आहे, आता अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये आपण मगाशी तो फॉर्म्युला बघितला की नाही? त्याच्या डाव्या बाजूला काहीतरी लिहिलेलं होतं, उजव्या बाजूला पण काहीतरी लिहिलेलं होतं. ठीक आहे, सो जे ते देतात ना, हे वालं झालेलं जे काम आहे, कोणीतरी केलं असेल ना आधी ते, बरोबर, ते काम तो जो डावीकडच्या व्हॅल्यू होत्या ना, डावीकडच्या व्हॅल्यू त्याच्यात पुट करायचं. म्हणजे कसं, आपल्याकडे हे होतं की नाही, काय होतं बघा, MDH असं होतं ना आपल्याकडे, स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणतोय आपण. असं होतं, बरोबर आहे. आता या क्वेश्चनकडे जर तुम्ही बघितला तर या क्वेश्चनमध्ये कुठे दिलंय का हो ते किती तास काम करत होते? नाही ना. जर दिलं नाही तर आपण उगाच ओढून तोडून घेऊन येणार का? गरज नाही. मग मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी एवढाच फॉर्म्युला पुरेसा आहे. M1D1 M2D2. लक्षात आलं? असं ते वापरायचं होतं. ठीक आहे, आता मी म्हटलं की नाही, झालेलं काम कुठे लिहायचं? डावीकडे लिहायचं. ठीक आहे, मग डावीकडे जर लिहायचं म्हटलं तर माणसं किती आहेत माझ्याकडे? 6. किती दिवस काम करतायत ते? 15. काम किती केलंय त्यांनी? 30 टेबल बनवली आहेत, इथं लिहिली आपण. ठीक आहे, झालेलं सगळं काम इथं आलं. तिकडे जाऊया. तिकडे किती माणसं आहेत? 8. त्यांना किती टेबल बनवायची आहेत? 40. दिवस किती लागतील? तेच तर विचारलंय. समजतंय की नाही? सोपं आहे. हे जे काही व्हेरिएबल आहेत ना, यात ते सगळे दिलेले असतात, एक सोडून तो फक्त शोधायचा. तो सोडून बाकी सगळ्या व्हॅल्यू फक्त लिहत जायच्यात. बघा, पहिल्यामध्ये कामगार होते 6, दिवस लागले 15, टेबल बनवली 30. तिकडे गेल्यावरती 8 कामगार आहेत, 40 टेबल बनवायचे आहेत, दिवस आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, मग मला सांगा, आता हे जर सॉल्व्ह करायचं असेल आधी इथं काय होतंय का बघूया. इथंच कॅन्सल झालं तर छानच होईल. 6 याला केलं तर 6 पंचे 30, आणि यानं केलं तर 5 त्रिक 15, आणि यानं केलं तर 8 पंच 40. आता हा 5 इकडे जाईल ना मल्टिप्लाय करायला, बरोबर की नाही? मग D2 ची जी व्हॅल्यू आहे ती 5 त्रिक किती येणार? 15. म्हणजे त्यांना किती दिवस लागतील हो? 15 दिवस लागतील की नाही? सोपं आहे. फक्त तो फॉर्म्युला, तोही काय, मसाल्याची ॲड लक्षात ठेवा, MDH, की संपलं. ठीक आहे, काय अवघड आहे का याच्यात? जमेल सगळ्यांना जमेल. छान, चला पुढे जाऊया. आता नेक्स्ट हा बघा, कंबाईन 2020च्या परीक्षेला आलेला प्रश्न. काय म्हणता याच्यामध्ये? 5 कामगारांना शेतातील तण काढण्यासाठी किती दिवस लागत आहेत? 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 15 कामगारांना किती दिवस लागतील? कंबाईन 20 मध्ये आलेला प्रश्न आहे. ठीक आहे, काय किती सोपं आहे बघा, काहीच नाही की नाही. 5 कामगार आहेत, 5 कामगार आहेत. त्यांना शेतातील तण काढायचे. आता तण किती आहेत मला माहिती आहेत का? नाही माहिती. त्यामुळे वर्क बद्दल फिक्स कुठे काय दिलंच नाहीये. चालतंय, त्याला W1 खाली ठेवू. नंतर किती दिवस लागत होते हो? 12 दिवस लागत होते. कामाबद्दल मला नाही माहिती आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. इथं त्यासाठी हे काम मला किती आहे ते माहितीच नाही, पण त्यांनी काय म्हटलं?
तेच काम करायचंय, जे तुम्ही इथं घ्याल तेच तिकडे घ्यायचंय. मग अशी म्हटलं होतं की नाही जर तुमचा W1 आणि W2 सारखा असेल तर तो लिहायचीच गरज नाही. एक तर देत नाहीत आणि ते सारखं म्हणून सांगतात, मग सारखंच म्हणून सांगितलं त्यांनी. इथं W1 तिकडचा W2 सारखा झाला. मग 5 कामगारांना 12 दिवस लागत आहेत, तर 15 कामगारांना किती दिवस लागतील? 15ला डिवाइडला पाठवूया. ठीक आहे, हे किती होतील? 12 पंच 60 डिवाइड बाय 15. तिथला काय हवं होतं त्यांना? दिवस. तर D2 ठेवू आपण. D2 ठेवला तर ते किती येतंय? 4 दिवस येते. मला सांगा काय अवघड आहे याच्यात? बघा तुम्ही, मी जितकं काय घेतोय त्याच्यावरती प्रत्येक वर्षी काही ना काही क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, आणि इतकं साधं सोपं आहे ते. म्हणजे हा टॉपिक असा आहे की तुम्ही जर केलात तर 1 मार्क पक्का आहे तुमचा. कंबाईनमध्ये दरवर्षी किमान एक क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो. एक तर तो प्रीमध्ये येईल, नाही तर तुमच्या मेन्समध्ये येईल. येतो. ठीक आहे, आणि काहीच अवघड नाहीये. पहिला जो आपण प्रकार बघितला त्यामध्ये कसं होतं आपण एलसीएमने क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. ठीक आहे, दुसऱ्या प्रकारामध्ये आपण जसं आलो तसं आपण क्वेश्चन कशानं सॉल्व्ह करतोय? बाय फॉर्म्युलानं सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, चल इथपर्यंत काही अडचण आहे कोणाला? आय होप असू नये. समजलं सगळं तुम्हाला? छान, चला आता पुढे जाऊया. हा त्याच प्रकारातला फॉर्म्युलावरतीच येणारा. ठीक आहे, अजून एक दुसरा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे याच्यामध्ये. काय म्हटलंय बघा, काही व्यक्ती एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. जर आणखी 8 व्यक्ती त्याच्यात सामील झाल्या तर ते काम 10 दिवस लवकर पूर्ण होतं. तर सुरुवातीला कामावर किती व्यक्ती होत्या हे शोधा. मी तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये म्हटलं होतं की या फॉर्म्युलामधली एकच व्हॅल्यू मिसिंग ठेवणार, बाकी सगळं देणार. ठीक आहे, त्यांनी ट्विस्ट केला. ट्विस्ट काय केला? त्यांनी एकाच वेळी 2 डेटा मिसिंग ठेवले. कसे ठेवलेत बघा. ते असं म्हणतायत काही व्यक्ती आहेत. ठीक आहे, तर काही व्यक्ती मला नाही माहिती. ते एक काम किती दिवसात पूर्ण करतात? 60 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे हा M1 झाला ना, हा काय झाला? D1 झाला. मग M1 जर मिसिंग आहे तर मला M2 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे की नाही? बरोबर. पण त्यांनी काय म्हटलंय? हा, असं आम्ही करतच नाही. आम्ही काय करतो, तो जो M1 आहे ना तो त्यालाच तुम्ही वापरा, जो काय तुमच्याकडे असेल तो. त्याला आपण आत्ताला काय मानलं हो? X मानलं की नाही? बरोबर. ते काय म्हणले, जर आणखी 8 व्यक्ती त्यांच्यात सामील झाल्या, माझ्याकडे आधी माणसं होती किती सांगा? X होते की नाही? बरोबर. त्याच्यात जर मी अजून 8 व्यक्ती सामील करतोय तर ती माणसं एवढी होतील ना, जेवढी माझ्याकडे आधी होती त्याच्यापेक्षा किती माणसं झाली माझ्याकडे? 8 माणसं जास्त झाली. बरोबर आहे. मग हा झाला तुमचा काय? M2. जर ती 8 माणसं जास्त झाली तर ते काम 10 दिवसात नाही, 10 दिवस लवकर पूर्ण होतं. ठीक आहे, म्हणजे यांना किती दिवस लागत होते सांगा मला? 60 दिवस लागत होते की नाही? बरं, यांना 60 दिवस लागतायत. ते काय म्हणतायत, आम्हाला किती दिवस लागतील? तुमच्यापेक्षा 10 दिवस कमी लागतील. मग जर 10 दिवस कमी लागतील तर तुम्हाला किती दिवसात झालं पाहिजे ते काम? 50 दिवसात झालं पाहिजे. बरोबर आहे. आता फक्त इक्वेशन सॉल्व्ह करूया आपण. हे शॉर्टकटने पण करता येतं, पण आपण आता बेसिक चाललोय. आपण सावकाश करूया. हे किती झाले? 60x. हे इकडे आले तर किती होतील? 50x. आणि हे केले तर किती होतील? 400. समजतंय? ठीक आहे, चला पुढे जर आपण गेलो 60 - 50 करून किती येणार? 10x. आणि तिकडे आलो तर ते 400च आहे. मग x ची व्हॅल्यू किती आली? 40. म्हणजे x म्हणजे आपण आधीची माणसं अज्युम केली होती की नाही? सो आधी ती किती माणसं लागतील? 40 माणसं लागतील. लक्षात आलं? सोपं आहे, काहीही कुठेही अवघड नाहीये. तुम्हाला जर बेसिक फॉर्म्युला माहिती असेल तर आपण त्या फॉर्म्युलाच्या मदतीनं हे सगळं छान व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, काही त्रास, काही अवघड, कुठे काय प्रॉब्लेम नाही की नाही? छान, चला पुढे जाऊया. नेक्स्ट आपण फॉर्म्युल्यापर्यंत पोचलो होतो. आता याचा पुढचा टाईप डिस्कस करू. ठीक आहे, पुढचा टाईप कसा आहे? जर समजा क्वेश्चनमध्ये इफिशियन्सी, ठीक आहे, म्हणजे दुप्पट वेगाने, तिप्पट वेगाने असं काही जर आलं तर आपण त्या क्वेश्चनला कसा सॉल्व्ह करू शकतो? काय म्हणतोय क्वेश्चन बघा. ए ला एक काम करायला 12 दिवस लागले. बी ची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी किती आहे? ए च्या दुप्पट आहे. तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला माहिती काय पाहिजे? एक छोटंसं रिलेशन माहिती पाहिजे.
ठीक आहे, रिलेशन काय असतं आपण जर असं बेसिक समजून घेऊ, मग आपण इकडे येऊ शकतो. ठीक आहे, मला सांगा स्पीड, एखाद्या व्यक्तीचं स्पीड जर मला हवं आहे, ठीक आहे, वेग, किती वेगात तो काम करू शकतो. मग अशा आपण असं करत होतो ना, आठवतं, इथं दिवस लिहत होतो आणि इथं ते एक काम घेत होतो 60 वगैरे, आणि असं आपण 6 असं काहीतरी लिहत होतो. ठीक आहे, मग हे काय होतं त्याचं, हे त्याचं स्पीड होतं ना, बरोबर की नाही. मग स्पीड आपण कसं काढत होतो, हे जे काही काम आहे त्याला कशानं डिवाइड करत होतो आपण, दिवसानं. बरोबर, जर एका कामाला त्या दिवसांमध्ये आपण डिवाइड करतो, रोज किती काम करू शकतो आपल्याला कळेल की नाही. बरोबर आहे. मग तेच मला इथं थोडंसं सोप्या शब्दात त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, कामाचा जे वेग असतो ना, वेग, त्यालाच काय म्हटलं जातं, इफिशियन्सी म्हटली जाते, म्हणजेच कार्यक्षमता म्हणतात. तो किती इफिशियंटली काम करू शकतो. ठीक आहे, आता हे ते जे काम आहे ना, आपण इथं असं केलं होतं, आठवतं. कामाला आपण कशाने डिवाइड केलं होतं, दिवसाने डिवाइड केलं होतं. बरोबर आहे. मग इथं जे वर्क आहे त्याला आपण कशाने डिवाइड करतोय, डे ने डिवाइड करतोय. म्हणजे दिवसानं कशाला डिवाइड केलं, आपण कामाला डिवाइड केलं. तर मला काय भेटलं, त्यांची इफिशियन्सी भेटली. बरोबर आहे. आता जर मी काम कॉन्स्टंट ठेवलं, काम कॉन्स्टंट ठेवतोय म्हणजे मी काय करतोय बघा, असं करतोय, एक व्यक्ती 10 दिवसात काम करतोय, काम आहे किती 60, दुसरा व्यक्ती ते काम 15 दिवसात करतोय. याचा स्पीड किती येईल, 6, याचा स्पीड किती येईल, 4 की नाही, कळतंय. जर मी काम कॉन्स्टंट ठेवलं, वरची व्हॅल्यू जर मी कॉन्स्टंट टाकली, तर या दोघांमधलं जे रिलेशन असतं ना, ते रिलेशन काय येईल बघा, जसे मी दिवस वाढवत जाईल ना, मोठे करत जाईल, तसं हे कमी होत जातंय की नाही. काय कमी होत जातोय, वेग कमी होत जातोय. म्हणजे या दोघांमध्ये रिलेशन इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, इफिशियन्सी नेहमी कोणाच्या इनव्हर्स असते, वेळेच्या काय असते, इनव्हर्स असते. लक्षात येतंय. आता इफिशियन्सी म्हणजे काय हो, इफिशियन्सी म्हणजे त्या माणसाचा वेग ना, सोप्या सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर. बरोबर. आणि टाइम आपण कसा लिहितो, डे मध्ये दिवस, इतके दिवस लागले तितके दिवस लागले असं आपण म्हणतो. मग त्या माणसाची इफिशियन्सी म्हणजेच तो माणूस मी लिहू शकतो की नाही. बरोबर आहे, तो माणूस लिहू शकतो. आता तो माणूस कशाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, वेळेला. वेळ आपण कशात सांगतोय, दिवसात. सो हे माझं जे रिलेशन आहे ते मला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, जर हे रिलेशन तुमच्या लक्षात राहिलं तर ते क्वेश्चन खूप सोपे सोपे चुटकीसरशी सॉल्व्ह होतील. ठीक आहे, नेहमी नेहमी माणसं आणि दिवस यांच्यामध्ये उलट रिलेशन ठेवायचं. ठीक आहे, माणसं वाढली की दिवस कमी लागतील ना काम व्हायला, कमी दिवसात काम होणार की नाही. आणि माणसं आपण कमी केली तर दिवस काय होतील, वाढतील. हे असं उलट उलट होत राहतंय. एकाला कमी करा, दुसरा आपोआप वाढेल. एकाला वाढवा, दुसरा आपोआप काय होईल, कमी होत राहील. हे लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे, आता तेच मला इथं अप्लाय करायचं आहे. हे जे आहे ना, हे अप्लाय करायचं. कसं अप्लाय करू शकतो बघा. काय म्हटलंय, ए टूक 12 days टू कम्प्लीट अ वर्क, बी इज ट्वाइस इफिशियंट दॅन ए. हे महत्वाचं आहे. तुम्हाला हा असा शब्द किंवा असं वाक्य भेटलं की तो क्वेश्चन कशाचा झाला, त्या रिलेशनवाल्याचा झाला. ठीक आहे, इथं तुम्हाला काय देऊन ठेवली आहे, इफिशियन्सी देऊन ठेवली आहे. बरोबर. इफिशियन्सी नेहमी उलट असते कोणाच्या, दिवसाच्या. दिवस नेहमी उलट असतात कोणाच्या, इफिशियन्सीच्या. इतकं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो मी इथं ए असं करतो, इफिशियन्सी लिहून घेतो कोणाची, ए आणि बीची. ठीक आहे, ए आणि बीची इफिशियन्सी लिहून घेतो. बी कसा आहे हो, ट्वाइस आहे कोणाच्या, एच्या. मग ए जर दिवसाला एक काम करू शकत असेल तर बी त्याच्या दुप्पट काम करणार ना. बघा, बीची कार्यक्षमता कशी आहे, एच्या दुप्पट आहे. ठीक आहे, मग दुप्पटचा अर्थ तो 2 कामं करू शकतोय. मग त्याची इफिशियन्सी किती झाली, 2 झाली. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, आत्ता मी काय म्हटलं होतं, जर तुम्हाला इफिशियन्सी कळली तर त्याच्या इनव्हर्स काय असतात, डेज असतात. बरोबर. जर तो 1:2 ची इफिशियन्सी फॉलो करतो, त्यांचा रेशो इनव्हर्सली येणार, दॅट इज 2:1. इथपर्यंत कळलं. ठीक आहे, आता गंमत अशी आहे, माझ्याकडे डेजमध्ये एकाचे कोणातरी दिवस देऊन ठेवलेत की नाही, त्यांनी कोणाचे देऊन ठेवलेत, ए एक काम किती दिवसात पूर्ण करतोय, 12 दिवसात पूर्ण करतोय. बरोबर. आणि जर आपण आपला जे रेशोच्या डेज लिहिले आहेत ना, रेशोच्या डेज,
त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती आली आहे, तर 2 आली आहे, बरोबर की नाही. मग मी असं म्हणू शकतो का, जर इथं 2 आहे तर त्याला किती दिवस लागत आहेत, 12 दिवस लागत आहेत. 2 बरोबर 12 दिवस लागत आहेत ना. ठीक आहे, जर 2 बरोबर 12 दिवस लागत आहेत तर मी इथं जो बी आहे की नाही, त्या बी ला किती दिवस लागतील हे काढू शकतो. जर 2 ची व्हॅल्यू 12 तर 1 ची व्हॅल्यू हे याच्या अर्धे आहेत, सॉरी 6 पट आहेत. मग इथून सुद्धा किती होतील, ते 6 पट होतील. मग याला किती दिवस लागतील, 6 दिवस लागतील. कळतंय कसं केलं ते, नसेल कळालं तर असं सांगतो बघा, सोपं करून बघूया. 2 बरोबर किती येतंय, 12. तर मला 1 बरोबर किती हवंय, मी असा तिरकस गुणाकार करेन. 2x बरोबर 12 गुणिले 1. मग x ची व्हॅल्यू किती होईल, 12 गुणिले 1/2. तर x बरोबर किती आले, 6 आले. हे असं होतं. मग तेच आपण केलंय, 2 बरोबर 12 दिवस, हे 2 इथले आहेत, हे 2 बरोबर 12, तर 1 बरोबर किती, तर 1 बरोबर 6 आलं की नाही, 1 बरोबर 6 आलं लक्षात. ठीक आहे, हे आपण जर असं समजलं आपल्याला, तर आता माझ्याकडे दोघांचेही काय आलेत, दिवस आलेत ना. ए 12 दिवसात करू शकतो, बी 6 दिवसात करू शकतो. जर दोघांचे दिवस आले तर मी इथून पुढचा माझा नॉर्मल क्वेश्चन म्हणून ट्रीट करू शकतो की नाही त्याला. ए 12 दिवसात करतोय, बी 6 दिवसात करतोय, दोघांना त्यांनी म्हटलंय ना दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. मग 12 आणि 6, चला सवी घ्या 12, 12 1 12, 6 2 12, मग 12/3 किती दिवसात काम होईल, 4 दिवसात. लक्षात आलं मला काय म्हणायचं होतं ते. ठीक आहे, थोडासा वेगळा आहे, थोडासा वेगळा पॅटर्न सांगायचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये तुम्हाला ते रिलेशन लक्षात ठेवायचंय जे हे होतं, इफिशियन्सी इज ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. तुम्हाला जर याची व्हॅल्यू भेटली तर याची व्हॅल्यू काढता येते, याची व्हॅल्यू भेटली तर याची व्हॅल्यू काढता येते. ठीक आहे, कसं ओळखायचं, असं काय लिहून दिलेलं असणार बघा, बी इज ट्वाइस एफिशियंट दॅन ए. ठीक आहे, आणि खाली बीची कार्यक्षमता दिलेली आहे, म्हणजे त्याचा इन्व्हर्स करायचा. इन्व्हर्स केलात की तुम्हाला याच्यावरून याची व्हॅल्यू मिळेल. मग यातलं इथं काय दिलंय बघा, कोणाचे तरी दिवस दिलेले असणार, जसे की एचे किती दिवस होते, 12 दिवस होते. मग त्याच्या खाली त्याचे दिवस लिहिले, ते माहिती होते म्हणून आपण हे शोधू शकलो. मग अशी आपण सॉल्व्ह केलं तसं. ठीक आहे, एकदा दोघांचे दिवस सापडले की पुढचा आपला नॉर्मल क्वेश्चन आहे. एला 12 दिवस, बीला 6 दिवस, 12 सॉल्व्ह करा, संपला क्वेश्चन. कळतोय. मग जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क देऊन जातोय. हा ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, खाली कमेंटमध्ये लिहा, बघूया कोण बरोबर सॉल्व्ह करते. ठीक आहे, आणि असेच पुढच्या लेक्चरमध्ये बाकीचा राहिलेला टॉपिक आणि नवीन टॉपिक पण शिकायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, धन्यवाद.